नमस्ते. आज आपण आपली ऊर्जा शक्ती वाढविण्याच्या दृष्टीने धारणा करूयात. यामध्ये आपण दीर्घ श्वास एका ठराविक स्थानापासून घेणार आहोत आणि सोडताना जोराने हा असा आवाज करून सोडणार आहोत. श्वास घेताना आपली ऊर्जा शक्ती वर जात आहे, उन्नत होत आहे असे समजा, आणि श्वास सोडताना आपल्याला नको असलेल्या भावना, नकारात्मक गोष्टी बाहेर पडत आहेत असे समजा. चला तर सुरू करूयात. प्रथम शांतपणे डोळे मिटून बसा. शरीर शिथिल सोडा. चेहरा शांत आणि प्रसन्न असू दे. डोळ्यावर कुठलाही ताण नको. आपले हात ध्यान मुद्रेत म्हणजे अंगठा आणि तर्जनी एकत्र करून शिथिल मांडीवर किंवा खुर्चीच्या हातांवर ठेवले तरी चालतील. आणि आता श्वासाकडे आपले लक्ष आणा. आपल्या श्वासाची संथ गती जाणवू दे. गरम हवा आपल्या नाकपुडीमध्ये जाणवू दे. आणि आता आपले लक्ष माकड हाडापाशी आणा, जिथे आपले पहिले चक्र असते. आता या स्थानापासून दीर्घ श्वास आत घ्या. बाहेर सोडताना असा मोठा आवाज करून सोडा. परत एकदा दीर्घ श्वास आणि मोठ्याने हा असा आवाज करून सोडा. आता श्वास नियमित असू दे. आपले लक्ष आता नाभी स्थानापाशी आणा, जिथे आपले दुसरे चक्र असते. आता या नाभी स्थानापासून श्वास आत ओढा आणि पुन्हा तोंडाने मोठा हा असा आवाज करून बाहेर सोडा. परत एकदा नाभी स्थानापासून श्वास आत ओढा आणि मोठ्याने हा असे म्हणून बाहेर सोडा. आपली ऊर्जा शक्ती वर येत आहे असे जाणवू देत. आता नाभी स्थानाच्या वरती पण छातीच्या फासाळ्यांच्या खाली, जेथे सोलर प्लेक्सस असे म्हणतात, त्या जागी आपले लक्ष आणा. येथे आपले तिसरे चक्र असते. आता या स्थानापासून परत एकदा एक दीर्घ श्वास घ्या आणि जोराने हा असे म्हणून सोडा. ऊर्जा शक्ती उन्नत होत आहे. परत एकदा दीर्घ श्वास घ्या आणि हा असे म्हणून सोडा. आता आपले लक्ष हृदय स्थानाकडे आणा, जिथे आपले चौथे चक्र असते. आता
आता या स्थानापासून परत एकदा एक दीर्घ श्वास आत घ्या आणि हा असे म्हणून सोडा. परत एकदा एक दीर्घ श्वास घ्या आणि जोराने हा असे म्हणून सोडा. आपली ऊर्जा शक्ती उन्नत होत आता हृदयस्थानापर्यंत आली आहे असे समजा. येथून आता हृदयस्थानापासून आपण आता कंठस्थानाकडे जाऊ. एक दीर्घ श्वास घ्या आणि तो कंठस्थानाकडे जात आहे असे समजा. जोराने हा असे म्हणून सोडा. परत एकदा एक दीर्घ श्वास कंठस्थानाकडे येऊ दे आणि जोराने हा असे म्हणून बाहेर जाऊ दे. आता येथून आपण तृतीय नेत्राकडे भ्रूमध्याच्या जागी जाऊ. परत एकदा एक दीर्घ श्वास घ्या. तो भ्रूमध्याकडे जातो आहे असे समजा आणि जोराने हा असे म्हणून सोडा. परत एकदा दीर्घ श्वास भ्रूमध्याकडे जात आहे आणि जोराने हा असे म्हणून बाहेर जात आहे. आता आपली ऊर्जा शक्ती भ्रूमध्यस्थानी आली आहे असे जाणा. येथून आपण मस्तकावर जिथे आपले 7वे आणि सहस्त्रार चक्र असते तेथे जाऊ. कंठस्थानातील 5व्या चक्रापासून आपण भ्रूमध्याकडे 6व्या चक्रात आलो आणि आता 6व्या चक्रातून 7व्या चक्रात जात आहोत. आपली ऊर्जा शक्ती अशी उन्नत होत होत सहस्त्रारपर्यंत पोचत आहे. परत एकदा एक दीर्घ श्वास घ्या आणि जोराने हा असे म्हणून बाहेर सोडा. एक दीर्घ श्वास आणि जोराने हा असे म्हणून बाहेर जाऊ दे. आता या सहस्त्रार चक्राच्या वर एक तेजस्वी रजत प्रकाश आहे असे समजा. सुंदर धवल रजत प्रकाश आपल्या डोक्याभोवती आहे. आणि तो प्रकाश म्हणजे आपणच आहोत याचीही जाणीव होऊ दे. आपले हे प्रकाशमय अस्तित्व काही काळ आपल्या जाणीवेत राहू देत. या प्रकाशमय अस्तित्वाचा अनुभव घेत काही काळ स्तब्ध राहा. आपले श्वसन नियमित असू दे. शांततेचा अनुभव घ्या.
आणि आता परत एक दीर्घ श्वास घ्या. हलकेच नाकावाटे सोडा. आपले लक्ष आपल्या शरीराकडे आणा. शरीरात जडत्व आल्याचे जाणवेल. आपल्या दोन्ही हाताचे तळवे गुडघ्यांवर हलकेच दाबा. या योगे आपण परत जमिनीवर येत आहोत असे वाटेल. हलकेच डोळे उघडा. ही धारणा आपण कुठलीही इतर धारणा करण्याच्या अगोदर करू शकता. विशेषतः आपल्या स्पिरिट गाईड्स, आपले देवदूत किंवा ज्यांना एंजल्स म्हणतो, यांच्याशी संपर्क साधायचा असेल त्याच्या अगोदर जरूर करता येईल. रात्री झोपण्यापूर्वी किंवा सकाळी उठल्यावर दोन्ही वेळेला ही धारणा करता येईल. धन्यवाद. नमस्ते.